पुरेसी सेव्हिंग आणि इमर्जन्सी फंड असला तरी सुद्धा हेल्थ इन्शुरन्स घेतला पाहिजे का? वेलकम टू आपल्या फायनान्सच्या प्रश्न उत्तरांच्या सिरीजमध्ये. सब कुछ छोड़ो, 1 साल कपड़े मत खरीदो, 1 साल आप घूमने मत जाओ, बट गेट योरसेल्फ इंश्योर्ड. पाहिलं, मोठमोठ्या सेलिब्रिटींकडे पण एवढे पैसे असताना, सेव्हिंग्स असताना, प्रॉपर्टीज आणि भरपूर पैसे असताना सुद्धा ते लोक सुद्धा हेल्थ इन्शुरन्स काढतात आणि क्लेम पण करतात. सो तुम्ही सुद्धा हेल्थ इन्शुरन्स काढलाच पाहिजे. त्याच्यासाठी काही बेसिक गोष्टी असतात, त्या तुम्ही लक्षात घेता तुम्ही इन्शुरन्स काढू शकता. मिनिमम एका व्यक्तीला 10 लाख रुपये तरी सम ॲश्युअर्ड असला पाहिजे. ज्या कोणत्या कंपनीचा तुम्ही इन्शुरन्स घेत आहे त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो 90 to 95च्या वरती असला पाहिजे. रूम रेंट लिमिट नील असलं पाहिजे. रेस्टोरेशन बेनिफिट पण असला पाहिजे. बऱ्याच पॉलिसीमध्ये काही डिसीजला कॅपिंग असतो, तो पण नसला पाहिजे. बऱ्याच गोष्टी केस टू केस व्हॅरी होतात. तुम्हाला एक्झॅक्टली इन्शुरन्स घेताना या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला कळत नाही की रूम रेंट कॅपिंग म्हणजे काय, रेस्टोरेशन बेनिफिट म्हणजे काय, कॅपिंग ऑन डिसीजेस म्हणजे काय, सम ॲश्युअर्ड किती घेतला पाहिजे. बरेचसे प्रश्न तुम्हाला पॉलिसी घेताना पडतात. तर तुम्हालाही इन्शुरन्स काढायचा असेल, तुम्हाला असे प्रश्न पडले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर हवं आहे की एक्झॅक्टली तुम्हाला कुठला इन्शुरन्स घेतला पाहिजे, तर आम्हाला कनेक्ट करा, आम्ही तुम्हाला हेल्प करू. तुमचे असेच इन्शुरन्स बद्दल, म्युच्युअल फंड बद्दल, ओव्हरऑल फायनान्स बद्दल काहीही प्रश्न असतील तर या रीलला कमेंट करून नक्की सांगा. मी लवकरच तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊन येईल.